येऊयाच डॉक्टर शुभा राऊळ आपल्या सोबत आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत। शुभाजी, ज्या प्रकारे ह्या ट्रीटमेंटचा मुद्दा समोर येतो आहे, हा आरोग्याचा प्रश्न आहे आणि आस्थेचा प्रश्न आहेच। त्याच्याविषयी आपण सातत्याने बोलतोच आहोत। गेल्या आठवड्यामध्ये तर एबीपी माझानी 2 लागोपाठ दिवस याच्यावर चर्चा केलेली आहे। मात्र आता आज दिवसभरात जे चित्र दिसलं तो विषय आरोग्याच्या पलीकडे गेलेला आहे आणि तो आता त्याला एक राजकीय शेड आलेली आहे। या शेडकडे आपण कसं पाहता आणि आज जे मराठी एकीकरण समितीने आरोप केलेले आहेत ते तुम्हाला पटतात का? सर्वप्रथम म्हणजे मुंबईमध्ये हे आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि लोक ही सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत। तर कोर्टाची जी जजमेंट आहे त्याचा पहिला आपण सन्मान केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे। तो पहिली गोष्ट। आणि नंतर कोणतेही राजकारण, धर्म, संप्रदाय, समाज हे सगळे मुद्दे वेगळे ठेवून आता परिस्थिती अतिशय वेगळी आहे, नाजूक आहे, अशाला एक सायंटिफिक स्टँड उभा राहायला पाहिजे। जर सुशिक्षित आहोत आपण, सुसंस्कृत आहोत तर। आणि ह्याच्यामध्ये पहिलं एन्व्हायरमेंट आणि हेल्थ तर आहेच, परंतु इकोसिस्टीम आणि बायो डायव्हर्सिटी ही किती बाधित होते हा विचार केला। आणि उगाच आमचा संप्रदाय हे काय आहे, कोणताही धर्म हे असं शांतिभंग करणं। त्यामुळे ह्याच्यामध्ये मी एक डॉक्टर म्हणून सुद्धा बोलेन की इतके एलर्जिक अस्थमाचे पेशंट, इतके लंग डिसऑर्डरचे पेशंट वाढलेत। हे कोणत्याही डॉक्टर विचारा, मग डॉक्टर जैन समाजाचा असो, मराठी असो, नाहीतर मारवाडी, कोणत्याही समाजाचा डॉक्टर असला ना तरी तो सांगेल की हे अतिशय चुकीचं आहे एका ठिकाणी कबूतर येणं। त्यापेक्षा मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बर्ड पार्क काढा ना। दैसरमध्ये मी बरोबर आहे डॉक्टर शुभा राऊळ, तुमचा मुद्दा मला पटतो आहे। ह्यातल्या टेक्निकॅलिटीज विषयी कोणाचंच दुमत नाहीये। मुद्दा प्रश्न असा आहे की आज मराठी एकीकरण समितीने जो आरोप केलेला आहे की अशा आंदोलनांमधून जैन समाज आपली ताकद दाखवू पाहतंय आणि सरकार 2 वेगवेगळ्या आंदोलनांना वेगवेगळी ट्रीटमेंट देत आहे, हा आरोप तुम्हाला लॉजिकल वाटतो की इलॉजिकल वाटतो, असा प्रश्न आहे। हे बघा, हे जर अगदी म्हणजे आमचा समाज पण मोठा आहे, आम्ही ताकद दाखवू आणि अशा रीतीने जर एखाद्या गोष्टीला धरून ठेवायचं ते चुकीचं आहे। माझं म्हणणं आहे की कोणत्याही समाजाने दुसऱ्या समाजाला त्रास होता कामा नये, ही तर मुद्दा आहेच सगळ्यांचा। मग इथे कशाला हा आमचा समाज आहे आणि आम्ही हे मान्य करणार नाही आणि हे कबूतर आहे ते आम्ही जगूनच देणार आणि स्वतःची शक्ती दाखवायची, हे अतिशय चुकीचं आहे। हे कधी आले कबूतर? कबूतर हा भारतातला पक्षीच नाही, तो बाहेरून आलेला आहे, मायग्रेटेड। आता लोक एवढी जर म्हणजे संख्येने वाढली तर हे आणि दुसऱ्यांना हार्मफुल झाली तर काय करायला पाहिजे? त्यामुळे हा मुद्दा अतिशय चुकीचा आहे की आम्ही मानणार नाही, कोणाचे आदेश मानणार नाही। आणि मग कोणी एखादा दुसरा समाज जर आम्हाला आरोग्याला त्रास होतोय, जर मराठी लोक आणि स्थानिक लोक, मी तर म्हणेन स्थानिक लोक जर म्हणतील की आम्हाला त्रास होतोय, तर तो त्रास आपण ग्राह्य धरला पाहिजे, त्याच्यावर विचार केलाच पाहिजे। या गोष्टीवरून भांडणं अतिशय अशिक्षित आणि असंस्कृत लोकांची ही लक्षणं आहेत। ठीक आहे, तुम्ही तुमचा मेसेज दिलेला आहे, स्थानिकांची बाजू समजून घेतली पाहिजे असं तुम्ही म्हणताय। आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहेत, सहमुख्य प्रवक्ते आहेत शिंदेचे शिवसेनेचे। डॉक्टर वाघमारे, तुम्हाला पण मी हाच थेट प्रश्न विचारेन। आजच्या